जो क्षण नकोसा वाटतो ना तो क्षण फायनली आज आला आणि कोणता तो मी पुढे सांगते, पण त्याआधी ना मी छान अशी तयार झाले होते आणि दिवसभर इतकी कामाची घाई होती ना, सगळी आवरावर चालली होती. कारण 1 महिना झाला दादा सुट्टीला आले होते आणि त्यानंतर आज त्यांना जायचा दिवस आला होता आणि मग त्यांची बॅग पॅक करायची होती. त्यांना जे काही बनवायचं होतं ते बनवून दिलं. त्यानंतर बाकीचे काम आवरले आणि मग मी तयार झाले. त्यामुळे बाकी काही व्हिडिओ शूट घेतला नाही आणि त्यांचं छानसं औक्षण केलं. आणि ज्या दिवशी फौजी सुट्टीला येणार असं समजतं ना, त्या दिवशी एकदम असा आनंद होतो सगळ्यांना. घरातले एकदम वातावरण चेंज होऊन जातं आणि 1 महिना कसा म्हणजे निघून जातो ते समजत सुद्धा नाही. आणि आज जायचा दिवस आला त्यामुळे सगळ्यांना असं थोडंसं वाईट वाटत होतं आणि सगळ्यांना बाय करून आम्ही पुढे निघालो प्रवासाला. त्यानंतर लाडूला घेतलं जखणगावमध्ये आणि ती 2 दिवस झाली तिच्या मामाच्या गावाला गेली होती आणि मग आम्ही तिला तिथून घेतलं. त्यानंतर पुढे नगरला जायचं होतं आम्हाला आणि अहिल्यानगरच्या स्टेशनवर दादांची ट्रेन होती, तर मग आम्ही तिथून त्यांना बसवून देणार होतो. तर बराच वेळ ट्रेन लेट झाली त्यामुळे आम्ही गाडीतच बसून राहिलो. त्यानंतर मग ट्रेनचा टाइम झाला, मग आम्ही तिथून उतरला आणि स्टेशनला प्लॅटफॉर्मवर गेलो. तर शंभूला आधी इतकं म्हणजे असा आनंद होत होता, त्याला काहीच आयडिया नव्हती, फक्त जाणार हे एवढं माहीत होतं. पण जेव्हा पप्पा ट्रेनमध्ये बसले ना तेव्हा त्याला इतकं रडू आलं आणि अक्षरशः दोघे इतके रडले ना, तर हे पाहून खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा मुलं रडतात. लाडू आणि दादा खूप दिवसानंतर असे एकमेकांसोबत इतके क्लोज राहिले, कारण आम्ही जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा ते येत नव्हते आणि आता आम्ही 2 महिने झाले गावी आलो, तर तेव्हा आल्यानंतर ते 1 महिना जवळजवळ सोबत राहिले. आणि त्यांना इतका म्हणजे लाडूला इतका लळा लागला होता ना, तर ती दादांसोबतच खायची झोपायची, त्यामुळे तिला असं वाईट वाटायचं. दादांना बाय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. तर शंभूला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे मग आम्ही मानकर डोसामध्ये थांबलो, पण त्याला शंभूला डोसा खायचा नव्हता, त्याला तंदूर खायची होती. मग पुन्हा आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी छान असं जेवण केलं, पण लाडू मात्र झोपून गेली कारण ती खूप जास्त थकली होती. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत